तर चालू असलेला सामना वन किंग स्टार चंद्रवाडी श्री गणेश चंद्रवाडी वर्सेस विवेक 11 ताड़वागड़े। करो या मरो, जो हारा वो अपने, जो जीता वही सिकंदर, जो हारेगा वो अपने घर जाएगा। हाँ सुदेश भोबू सरांकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये पारितोषिक आहे सरळ मिळवण्याच्या दिशेने मारल्यास। सरळ व्ही मध्ये षटकार खेचला तर प्रत्येक षटकाराला 500 रुपये पारितोषिक। 200 पंच काय पंच काय डिसिजन? नो चेंडू, फ्री हिट असेल ना? हा फ्री हिट। फ्री हिट होता विकास, फ्री हिट होता मित्रा। मला असं वाटतं आज नशीब साथ देतोय। पहिल्या सामन्यात नशीब साथ नव्हतं नशिबाची, परंतु या सामन्यात मला तरी वाटतं की नशीब साथ देतोय, कारण तुझ्यासारखा फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत असणं फार महत्वाचं आहे। कारण विकास हा स्वतः कर्णधार आहे, तर अजय लेग साइडच्या दिशेने काप्याच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू जातोय सीमा पार, खडखडीत दणदणीत चौकार। धावसंख्या 4 ने भर पडतोय, धावसंख्या होतोय डॉट चेंडू। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला। धावून पळून मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण, एका धावेने धावसंख्या वाढतोय, धावसंख्या होतोय 7 ना 7। स्ट्राइक एंडला प्रथम येतो योगेश, हा चेंडू सुद्धा ब्लॉक होला। लेग बिफोरचा फील होत, 55 ते फेटाळलेला आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो आया अजय। राईट आर्म ऑफ द विकेट योगेशाला। पुन्हा एकदा लेग बिफोरचा फील, पुन्हा एकदा 55 ते फेटाळलेला आहे। आणि मला वाटतं शतक पूर्ण, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होतोय बिनबाद 7। चला जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नये मित्रांनो,
आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. गोलंदाजाचं नाव सूरज ना? हा, सूरज. मॅन फ्रॉम सुराई. मला असं वाटतं 3 त्रिमूर्ती आहे सुरेश संघामधून. सूरज, सुरेश नाईक यांच्याकडे त्रिमूर्ती आहे मला असं वाटतं सुरेश संघामधून. गोलंदाजी सुरेख, परंतु फलंदाजी अतिशय गचाळ पाहायला मिळतोय. अतिशय खराब ताडवगळे संघाकडून. कारण जे सलामीला गेलेले 2 फलंदाज आहेत चौकार आणि षटकार रांचे बादशाह मानले जातात आपापल्या संघात, परंतु या ठिकाणी मात्र अपयशी. आता मात्र उंच हवेत चेंडू झेल बाद होतोय. सुंदर सुंदर झेल. विकास याची खेळी संपुष्टात येतोय. विकास फलंदाज बाद होऊन आपला तांबूत परत येतोय. अतिशय खराब कामगिरी दोन्ही सामन्यांमध्ये पाहायला मिळतोय. विकास याच्याकडून आपल्याला आता विकासाची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज रोहित, मॅन फ्रॉम झिराड. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. सूरज पुन्हा एकदा राईट मारतो विकेट. दाबार पावलांचा राणा आपा गोलंदाजी करेल. रोहित याला हो शॉर्ट पिचचा चेंडू, परंतु रोहित याला मात्र समजत नाही. चेंडू धावून पडून मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण. आठ धाव संख्या होतोय 8. दुसरा शतक प्रगतीपथावर असताना धाव संख्या होतोय 8. ह्या पद्धतीने खेळ चालू असेल तर मित्रांनो आता मात्र मोठा फटका. सुंदर झेल टिपतोय. मला असं वाटतं बचपन का प्यार जरासा ताडवागळे संघाला थोडासा अवघडच जातोय असं तरी मला वाटतोय. कारण वन किंग स्टार श्री गणेश चंदरवाडी संघ पहिल्या सामन्यात नक्कीच पराभूत झालाय, परंतु ह्या सामन्यात मला तरी वाटतोय की कमबॅक करतोय. हो दिलीप होता, परंतु सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय. धावून पडून मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण. 1 या धावेने धावसंख्यावर धावसंख्या होतोय 9.
रोहित एक दोन मोठे फटके मारावे लागतील आपल्या संघाला सन्मानजनक स्कोर पर्यंत नेऊन पोहोचवायचं असेल तर. पंचांचा इशारा होतोय. स्वेर चेंडू वाईट चेंडू अवांतर धावेने धावसंख्येत वाढवतोय. धावसंख्या होतोय 10. दुसऱ्या षटकात जेमे तेमे ताडवागळे संघ दुहेरी अंकात पोहोचतोय. जेमे तेमे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू लेग साइडच्या दिशेनं सीमारेषा पार जातोय 4 धावांसाठी. दोन षटक पूर्ण ना. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 14. 2 षटका समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 14. तर वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं शतक घेऊन येतोय प्रशांत. कर्णधार स्वतः कर्णधार संघाचा कर्णधार येतोय गोलंदाजी मार्कवर. केतन आपल्या संघाला सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवायचा असेल तर सुरेख फटके मारावे लागतील. हो स्वतः ब्लॉक होतोय. चेंडू ब्लॉक होतोय अन्यथा चेंडू नक्कीच सीमा पार गेला असता. सुंदर गोलंदाजी मात्र सुंदर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती या 3 गोलंदाजांनी. आता मात्र हवाई फायर. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावून पळून 2 धावा पूर्ण. 2 या धावेने धावसंख्या होतोय. धावसंख्या होतोय 22. पुन्हा एकदा प्रशांत टू केतन. लेग साइडच्या दिशेने कार्पेटच्या सायन खेळून काढलेला चेंडू. 1 धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. धाव संख्येत 2 ने वर धाव संख्या होतोय 24. सुनील जरा चाल नाही तर चा तिकडेच गार होईल. स्वेर चेंडू वाईट चेंडू अवांतर धावेने धावसंख्येत वाढवतोय. धावसंख्या होतोय 25. पुन्हा एकदा स्वेर चेंडू वाईट चेंडू अवांतर धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढवतोय. धावसंख्या होतोय 26. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. धाव संख्या होतोय 26. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कार्पेटच्या सायन खेळून काढलेला चेंडू. धाव संख्येत 1 ने वर धाव संख्या होते 27.
पुन्हा एकदा स्वेर चेंडू वाईट चेंडू अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होतोय 28. आतापर्यंत 14 धावा या शतकामध्ये खर्च करतोय स्वतः कर्णधार. लेग साइडच्या दिशेनं करारा प्रहार चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. धावसंख्या 4 ने बार धावसंख्या होतो 32. कर्णधाराने तब्बल 18 धावा खर्च करतोय. कर्णधार हे कर्णधारच मला असं वाटतं या लीग मध्ये जास्त महाग ठरतायत. बॉलर अमर मॅन फ्रॉम सरळ अमर राईट अम ऑफ द विकेट. पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने चेंडू सीमारेषा पार जातो 4 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा अमर टू केतन. फुलटॉस चेंडू लेग साइडच्या दिशेने हवाई फायर. सहाने भर धाव संख्या होतोय 42. सुंदर रन रेट. पुन्हा एकदा अमर हो स्वतः ब्लॉक होतोय फलंदाज आणि था खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच चेंडू स्ट्रॉंग झोन मध्ये आला होता. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमर. केतन अजूनही एखादा मोठा फटका. झेल मात्र ड्रॉप होतोय दिनेश याच्याकडून आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखी एक धाव. धावून पळून 3 धावा सहजरित्या पूर्ण. 3 या धावेने धावसंख्या होतोय 45. स्वेर चेंडू वाईट चेंडू अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होतोय 46. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या होतो 46. पुन्हा एकदा अमर स्ट्राईक हँडला रोहित हो ब्लॉक हल्ला टाकले चेंडू फलंदाज बाद होतोय.
स्वेर चेंडू वाईट चेंडू अवांतर धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत एकने भर धावसंख्या होतोय 47. रमेश शेवटचा चेंडू पाहूया चौकार किंवा षटकार कर्णधाराचं तेच म्हणणं असेल. हो लोअर फुल टॉस चेंडू कार्पेटच्या साइन खेळून काढलेला चेंडू लेग साइडच्या दिशेनं धावचित बाद होतोय. रमेश एक धाव पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न फलंदाज बाद होतोय. धाव संख्या होतं 48. तर विवेक इलेव्हन तारवागळे संघ प्रथम फलंदाजी करताना 48 धावांपर्यंत मजल मारतोय. तर 49 धावेंचं आव्हान असेल विजयासाठी. वन किंग स्टार श्री गणेश चंद्रवडी संघापुढे. सार्थक इलेव्हन स्टार खुटलवाडी वर्सेस जिद्न्या इलेव्हन श्रीगण. दोन्ही संघांच्या संघाने एक करण्याची विनंती असेल की आपण टॉस विन साठी यायचं आहे. सार्थक इलेव्हन स्टार खुटलवाडी वर्सेस जिद्न्या इलेव्हन श्रीगण. दोन्ही संघांच्या संघाने एक टॉस विन साठी यायचं आहे. सुंदर फलंदाजी केतन याने 10 चेंडू 25 धावा 2 षटकार 1 चौकार राणे. सुंदर खेळी पाहायला मिळाले आपल्याला केतन याच्याकडून. चला खुटलवाडी आणि श्रीगान टॉच साठी चला आणि शैलेश मारकोसर यांच्या शुभ हस्ते या. शैलेश मार्कोसर यांच्या शुभ हस्ते हा टॉस उडवला जाईल. तिथपर्यंत मी कॅमेरामन यांना विनंती करीन आपण टॉस बॉक्स इकडे कॅमेरा करायचा आहे. टॉस बॉक्स वरती जे उभे आहे बसलेले त्यांनी कृपया जरा उठायचं आहे थोडं. खुटलवाडी आणि श्रीकांत हे बघा षटकारासाठी पैसे आपल्याकडे आत्ताच आलेले आहेत. इकडे सरळ षटकार मारा आणि 200 रुपये घ्या. आतापर्यंत माझ्याकडे जवळजवळ 1000 रुपये आलेले आहेत. 5 षटकारांचे तर आलेले आहेत. सुदेश बाबू सर थेरोंडा यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत आपल्याकडं. सरळ षटकार मारा आणि पहिल्या षटकाराचा कोण मानकरी ठरते बघूया. मला वाटते टॉस विन झालेला आहे आणि कोण टॉस विन कोण झालेला आहे खुटलवाडी का जिज्ञा श्रीगान श्रीगान पहिलं षटक पहिला चेंडू 49 धावांची गरज. पहिला चेंडू सर पाहिलं आपण ऑफ स्टंपच्या बाजूला पडलाय. ऑफ स्टंप वरून विसावलाय. विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये निर्धाव चेंडूची या ठिकाणी सुरुवात करतोय गोलंदाज विराज. सर 4 षटकामध्ये 49 धावांची गरज आहे आणि आपण पाहिलं की वाऱ्याचे झोत समुद्राच्या बाजूने येत आहेत पूर्वेकडे. कितीही ताकद लावून शॉट खेळला तरी सुद्धा तो चेंडू सीमा पार जाईल की नाही याची शक्यता कमी आहे. पण पॉइंटवर
आणि कव्हर क्षेत्रामध्ये जास्त संधी आहे. डावखुऱ्या फलंदाजाला जास्त संधी आहे. चेंडू उंच हवेमध्ये आहे. पाहूया काय होतंय. 3 क्षेत्ररक्षक येतात आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज गॉन बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला हादरा. खरोखर सुंदर गोलंदाजी विराजाची पाहायला मिळतोय आपल्याला. दुसऱ्या चेंडूवर एक होणार एक हॅडिटर फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी ठरतोय. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये मला थोडस आगळं वेगळं वातावरण दिसलं, कारण जास्त सुरेश. झेल होतं त्याने घेतलं नाही. आणि जास्त झेल फलंदाजी नव्हतं मला त्याने वाटतं घेतलं. सुरेश नाईक मालक आपण इकडे या जरा. कुठे आहात? आपल्या फलंदाजांना बसायची व्यवस्था केलेली आहे बघा. हा नाही पण आपण ज्या वेळेला बसायची ज्यांची व्यवस्था केलेली आहे तिथं त्यांनी बसायचं असतं ना. नाही खुर्चीचं पण त्यांनी हे करायचं ना, ताबा घ्यायचंय. जिथे बसायची व्यवस्था केलेली आहे तुम्हाला इकडे जायचंय. चला बाकी जागा जरा मोकळे करा खेळाडूंना. जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हे पेय आहे. चला इकडं. कुठली साईड आहे तुमची बसायची? इकडे आहे ना. सुंदर सुंदर झेल या ठिकाणी. आता मात्र मलाच वाटतं श्री गणेश चंदरवाडी या संघाचं कमर तोडण्यात येतोय ताडवागळे संघाकडून, कारण सलामीची जोडी मला असं वाटतं अजय फलंदाज बाद होतोय. ताडवागळे संघामध्ये जो क्षेत्ररक्षक आहे सुनील नाईक व मॅन फ्रॉम वरंडेपाडा या खेळाडूने जर झेल टिपलं तर संतोष सुनील नाईक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे आपल्यासाठी. सुनील नाईक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे सुनील नाईक याच्यासाठी. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त झटके बसले आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. अपील देऊन पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय. सर या दबावाला मात्र पंच बळी पडणार नाही आहेत. अतिशय शानदार कामगिरी कालपासून या अलिबाग मुरुड प्रीमियर लीग मध्ये होती आहे. जवळजवळ 4थी प्रीमियर लीग आहे निवनात, पण या 4थ्या प्रीमियर लीग मध्ये या प्रीमियर लीगची शान आन बान काही और आहे. कारण आपल्या सर्वांचे आन बान शान रायगडची खऱ्या अर्थाने शान असणारे आमचे भगवान नाईक सर यांच्या माध्यमातून हे आयोजन, त्याला सर्वांची लावलेली साथ, आणि म्हणूनच हरेश्वरच्या या सुंदर मैदानावर चषक रंगतोय, अर्थात प्रीमियर लीग रंगते आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. चेंडू वेगाने जातोय सीमारेषेकडे. पाहूया काय होतं. चेंडू फील्ड केला गेला. दरम्यान 2 धावा काढल्यात. सुंदर आणि बिटवीन द विकेटचं प्रदर्शन. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून पोहोचली आहे. 2 वर फक्त 2 धावा या ठिकाणी धावपळ करू शकतात. चेंडू झालेत एकूण. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सर फक्त 2 धावा आहेत आणि संघाचे 2 बळी आय थिंक गेलेले आहेत. मोठा धक्का संघाला बसला. 49 धावा करायच्या आहे. समोर 3 षटकं बाकी आहेत सर, आणि भला मोठा धावांचा डोंगर आहे. पण सर कितीही काही झालं तरी सुद्धा या धावा चेस होऊ शकतात जर आपण ऑफ साईडला खेळाल तर. जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नये मित्र. हा प्रत्येक सामने आपल्याला 4 षटकांचे खेळवायचे आहेत. निश्चित नवनाथ, परंतु बक्षीस लागले स्ट्रेट ड्राईव्ह जो षटकार मारेल. षटकार स्ट्रेट ड्राईव्ह षटकाराला
आदरणीय सुदेश भोबू सरांकडून या ठिकाणी प्रत्येक षटकारास 200 रुपये इनाम आहे. त्यामुळे फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. 5 षटकारांचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत भगवान नाईक सरांकडे, म्हणून त्यांना बाजूला बसवले मी. पैसे त्यांच्याकडे आहेत ना? अध्यक्षांना बसवत नाही सर. वाईडचा इशारा या ठिकाणी येतोय. दरम्यान रायगड अलिबाग मुरुड प्रीमियर लीग साठी आणि सर्व संघांसाठी एक खुश खबर आहे. उद्या जबरदस्त बक्षीसची खैरत असणार आहे. आगळं वेगळं बक्षीस सुद्धा असणार आहे. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू येतोय, मात्र बॅक टू बाउन्स चेंडू सीमा पार या ठिकाणी येतोय. शानदार 4 रन्स. थँक्यू डीजे जतीन. रेवदंडाचे नंबर 1 डीजे सुद्धा आज अलिबाग मुरुड असोसिएशन आज या ठिकाणी गाजवत आहेत. अलिबाग ड्रीम्सच्या माध्यमातून हे सामने युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये आज सामना जिंकण्याकडे कल करायचा असेल, मार्गक्रमण करायचं असेल तर अशा कंडिशनला कपिल देव निकन सरांनी जो मंत्र दिला होता सर, 11 ओव्हरमध्ये 17 वर 5 बळी होते आणि जबरदस्त खेळी करून संघाला सामना जिंकून दिला होता. सर वारंवार येथे जोरदार अपील. फलंदाज गॉन बॅक टू द पॅव्हलियन. सुरेश नाईक सरांना जबरदस्त झटका. थँक्यू व्हेरी मच सर. संघाच्या कर्णधारापेक्षा सुरेश नाईकांना बसलेला झटका हा जाम तीव्रतेचा होता. हार्ट बीट्स त्यांच्या वाढल्यात, पण नशीब ते वाऱ्याच्या झोतामध्ये उभे आहेत. एक सर सुप्रसिद्ध आंबा व्यावसायिक द डॉन नावाने ओळखले जाणारे आमचे मित्र मुकेश नाईक सर या स्पर्धेबाहेर फेकले गेलेत. आता अध्यक्ष पदावरची जबाबदारी कशी असेल? माझ्या बाजूचे भगवान नाईक सर सुद्धा बाहेर पडलेत. सुरेशजी आता कार्याध्यक्षांकडे जरा नजर आहे सगळ्यांची. दरम्यान धावा होत आहेत. या ठिकाणी धावसंख्या झाली आहे 10 धावा. अजून भलं मोठं आव्हान पार करायचं आहे क्रिकेटमध्ये. 14 चेंडूमध्ये तब्बल 39 धावांची गरज. लॅपटॉप दरने गुरुंकडून आलेली माहिती. 14 चेंडूमध्ये 39 धावांची गरज. समोर फलंदाज सिद्धेश. जबरदस्त फटका मनगटी सहाय्याने खेळलेला हा फटका दाखल स्क्वेअर लेगला फील होतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय फलंदाजाला. स्ट्राईक रुटेड होते. 11 चेंडूंमध्ये 11 धावा एकूण झाल्यात. जिंकण्यासाठी गरज आहे ती 13 चेंडूमध्ये 38 धावांची. तसं पाहायला गेलं तर या फॉर्मॅटमध्ये अजून बरेचसे विकेट बाकी आहेत. धावा होऊ शकतात, फक्त स्थिर खेळ करावा लागेल. चेंडूला पारखून फटके खेळावे लागतील. जोरदार अपील या ठिकाणी होतोय. पंचांचा इशारा चेंडू लेग स्टंपकडे वळत असल्याचा. पुन्हा एकदा इशारा राम सरांचा येतोय. षटक समाप्तीचा 2 षटकांनी समाप्ती या मैदानात होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 3 बाद 11 धावा. 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. सर तब्बल 19चा ॲव्हरेजची गरज आहे. 19च्या सरासरीने खेळावं लागेल तेव्हा हा संघ जिंकू शकतो. तगडे फटके खेळावे लागतील. संघाचे आधारस्तंभ फलंदाज या ठिकाणी बाद होऊन तंबूत परतलेत. प्रशांत बाद झालाय सर. नितीन बाजार. टीम मिटिंग नाहीये राम सर. टीम मिटिंग जर झाली तर पुढचे सामने कमी षटकामध्ये खेळावे लागतील. प्रशांत, नितीन, अजय
हे तिन्ही बाद झाले सर. तुमच्या मागोमाग वाटचाल होईल की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. पण बच्चेंगे तो और भी लढेंगे. सुरेश नाईक सर फारच जिद्दी आहेत. बच्चेंगे तो और भी लढेंगे सर. मुकेश नाईक बाहेर पडलेत. आता आंबे फक्त फवारणी चालू आहे. युट्यूबच्या माध्यमातून मुकेशजी आज संपर्कामध्ये आहेत, सामने पाहतायत. गेल्या काही वर्षामध्ये पाहिलं तर अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यामध्ये आदिवासींच्या विकासासाठी जबरदस्त प्रयत्न केलेत या क्रिकेटच्या माध्यमातून या संघटनेने. त्याचप्रमाणे रियांशू फाउंडेशनच्या माध्यमातून भगवान नाईक सरांनी संघांना एकत्र आणलं, क्रिकेटच्या माध्यमातून विकास साधला. हे फार मोलाचं काम सर आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू येतोय, दुसरीसाठी कॉलिंग होते, मात्र क्षेत्ररक्षण अतिशय चपळ. त्याचाच एक भाग आजचं हे प्रीमियर लीगचं मोठं आयोजन आणि त्याला साथ लाभली आहे आमच्या राजाची, विद्यमान समाज कल्याण सभापती, जी की या कोरोना काळामध्ये अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले. प्रतीक्षा आहे ती त्यांची उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. पहिला सोळा घेतो, राऊंड विकेटचा मारा. योगेशचा हा चेंडू ऑफ स्टंपवर पडलाय, बाउन्स झालाय. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. दंडात्मक कारवाई होते या ठिकाणी गोलंदाज योगेश्वर. धावसंख्या 13. अजूनही चौकार आणि षटकारांची प्रतीक्षा आहे ती संघाला. 11 चेंडू मध्ये तब्बल 36 धावा चौकार षटकारांनी खेळावं लागेल, तेव्हा या धावा या ठिकाणी होऊ शकतात. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या पुढली 14 वर. जबरदस्त नीटनेटकं आयोजन, मोठ्या आयोजकांना लाजविल अशा पद्धतीचं नेटकं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अलिबाग मुरुड प्रीमियर लीगचं. 3 अगोदरच्या प्रीमियर लीग युट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिल्या, प्रत्यक्ष मैदानावर येऊन आपण सगळ्यांनी पाहिल्या. मात्र या प्रीमियर लीगची चर्चा सर्वदूर होती सर, भगवान सर अगोदरपासून, की कधी येते तारीख, आणि तारीख उजाडली. मिड विकेट सीमा रेषेवर हा झेल टिपला जातोय सर. शक्यता होतीच, कारण वाऱ्याचा झोत जो आहे तो फार वेगाने आहे. तो येतोय पश्चिमी. कठीण आहे, पण षटकारांची आतषबाजी झाली आणि विशेष म्हणजे संघामध्ये लेफ्ट हँड फलंदाज नाहीये. ही संघाची उणीव या ठिकाणी दिसून येते. सध्याचं जे वातावरण आहे दुपारी 3च्या नंतरचं. हो, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय सरळ सीमा रेषेवर. 4 रन्स. सात चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे सर. युवराज सिंगला आठवावं लागेल, त्याचा पवित्र आठवावं लागेल.
जबरदस्त फटका कव्हर पॉइंट वर खेळला जातोय, चेंडू जातोय वन बाउन्स कव्हर सीमा रेषेवर. तीन षटकांची समाप्ती, 3 षटकांची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 22 धावा. 6 चेंडूमध्ये 27 धावांची गरज, 5 षटकारांची गरज. मात्र कठीण आव्हान, गोलंदाज येतोय आपलं वैयक्तिक पहिलं संघाने 4था चेंडू घेऊन रोहित. रोहितचा पहिला चेंडू या ठिकाणी खेळताना थोडस कन्फ्युजन झालं, क्रीज सोडलं गेलंय. फलंदाज धावजीत होऊन तांबूच्या दिशेने परत आहे. आता मात्र संघ धोक्याच्या उंबरठ्यावर, 5 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. वाईटचा इशारा या ठिकाणी येतोय. धावसंख्येत 1 ची धावसंख्या 23 जिंकण्यासाठी सर अजून 5 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. षटकारांनी हा सामना जिंकता येऊ शकतो, त्यामुळे षटकारांची गरज. चेंडू अडवला जातोय. धावसंख्या 25, 4 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. धोक्याच्या उंबरठ्यावर संघ नक्कीच आहे, मोठ्या फटक्यांची गरज. वाईटचा इशारा, चेंडू सीमावर. धावसंख्या 30 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 4 चेंडूमध्ये 24 धावांची. 4 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. संघ एकूण बोनस स्वरूपामध्ये सर 5 धावा आल्या. 4 चेंडूमध्ये 19 धावा. संघ जिंकतो की हरतो पाहूया. दिनेशला या ठिकाणी मात्र बीटला समोर जावं लागतंय. 3 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे सर. जर तरचा विषय झाला नशिबाचा हवाला देऊन कुणी जिंकत नसतं, त्यासाठी कष्ट करावे लागतात सर. तरी सुद्धा जर नशीब साथीला असेल तर संघ जिंकू शकतो. पण रिव्हर्स शॉटच्या तयारीमध्ये बाईस स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होती आहे 31. जिंकण्यासाठी गरज आहे ती 2 चेंडूंमध्ये 18 धावांची. आता मात्र थोडं संकटामध्ये संघ नक्कीच आहे. पाहूया नशिबाचा हवाला, नशिबात साथही असेल तर निश्चितपणे संघ काय करतो. आणि इथे मात्र नशीब नाही या साथीला. सुरेश नाईक सर, तुम्ही डायरेक्टली खाली बसलात, असं नाही जमत. तुम्ही मंचावर या, आमच्या मंचाचे तुम्ही शान आहात सर. आणि अशा प्रकारे जोरदार अपील, फलंदाज गॉन बॅक टू द पॅव्हलियन. आणि अशा प्रकारे मोठ्या फरकाने हा सामना जिंकलेला आहे ताडवागळे संघानं. थँक्यू DJ जतीन.